सध्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेचं वातावरण तापले आणि आपण आलोय वसई विधानसभा क्षेत्रामध्ये काँग्रेसचे उमेदवार महाविकास आघाडीचे उमेदवार विजय पाटील आपल्यासोबत आहे। पाटील साहेब, प्रचाराला वेग आलाय आणि आता ज्या पद्धतीने प्रचार सुरू आहे, आम्ही तुमची भाषण सुद्धा ऐकली, स्थानिक मुद्द्यावर तुम्ही भर दिलाय। स्थानिक मुद्दे नेमके कोणते? स्थानिक मुद्दा जो आहे तिथे आमच्या 29 ग्रामपंचायतचा जो अडवणूक झालेली आहे, सुटलेला सुद्धा ग्रामपंचायत चालू करून देत नाही, त्याच्यामध्ये आज मी सूट दाखल केलेला आहे आयुक्तावरती। त्यांनी जे कोर्टाचं कंटेम केलंय त्याला त्याचं जागा आम्ही दाखवून देऊ। पण मेन प्रश्न होता की 69 गावाचा प्रश्न जो आहे तो कमीत कमी 2009ला टाक्या बांधून इथे झालेल्या आहेत। सन्माननीय अजितदादा पवार साहेब त्या टायमाला पाण्याचे मंत्री असताना त्यांनी इकडे वसईकरांचा सन्मान करून चांगल्या पद्धतीने 69 गावाला पाणी देण्याचं नियोजन केलं होतं। त्यांनी नारळ फोडले होते आणि टाक्यांना पैसे मंजूर, अख्ख्या स्कीमला पैसे मंजूर केले होते। पण त्या टाक्या पुऱ्या झाल्यानंतर तो डॅम या लोकांनी ताब्यात दिला नाही आणि ही मनमानी केली, त्याच्यामुळे आज 69 गाव पाण्यापासून वंचित आहेत। दुसरी गोष्ट की इथल्या नागरिक सुविधा ज्या पण आहेत त्या नागरिक सुविधावर कधी लक्ष दिलं जात नाही। जे इनलिगल काम करायला लावायचं आणि त्याच्या टाळूवरचं जे इकडचे कार्यकर्ते आहेत जुचंदरचे, त्यांना त्यांचं पोट भरायचं आणि मग तोच पैसा कुठेतरी मार्गी लावून मग आपण मतांचं राजकारण करायचं। हे इथे धंदे बंद करायचे आहेत आम्हाला आणि आमच्या नागरिकांना ज्या ज्या सुविधा पाहिजेत, ज्या ज्या त्यांचा नागरिकत्व हक्क आहे तो मिळवून देण्यासाठी मी माझं कर्तव्य पूर्ण आमदार झाल्यानंतर पार पाडेल आणि आमदार आमची जनता विधानसभेत नक्कीच मला पाठवणार आहेत आणि त्यांच्या वेळेत आम्ही नक्कीच मिटवणार आहे। सर बघा, गेल्या काही वर्षांमध्ये नायगाव वसईमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या वाढली आहे, तुम्ही तुमचं नियोजन काय कराल? लोकसंख्या वाढायला काय हरकत नाहीये, ते पण आपल्या देशाचे नागरिक आहेत, पण त्यांचं वसवण्याच्या पूर्वी त्यांना ज्या नागरिक सुविधा पाहिजे होत्या, पाण्याचं असेल, इलेक्ट्रिसिटीचं असेल, शाळेचं असेल, कॉलेजाचं असेल आणि मुख्य म्हणजे त्यांना ट्रॅव्हलिंगचं असेल, तर त्या गोष्टी पुऱ्या केल्याशिवाय इथे बांधकामं होऊन द्यायला नव्हती पाहिजे। आणि मी पाहिलं की त्यांचं तेव्हा बिल्डर जेव्हा पैसे घेतो, ऍडव्हान्स घेतो, तिथे पाटी लावतो की 24 तास पाणी कसलं टँकरचं, मग ते टँकरचं पाणी कुठल्या डबक्यातलं आले, कुठल्या विहिरीचं आलंय, कुठल्या नाळ्याचं आलंय हे बिचारांना माहिती नसतं। त्यांच्या आरोग्याला त्याच्यापासून धोका होतो आणि खरोखर त्यांना असं वाटतं की आपण जे चाळीत मुंबईला राहत होतो पण इथे येऊन फ्लॅटमध्ये कैदेत झाल्यासारखं वाटतं, गुलामशाहीमध्ये आल्यासारखं वाटतं आणि नागरी जीवनचं संतुलन त्यांचं बिघडलेलं आहे। पण ज्या पण त्यांच्या नागरी सुविधा आहेत, मी आमच्याकडनं जो पाईपलाईन आता मीरा भाईंदरला जातोय ते आमच्या नागरिकांना पाणी दिल्याशिवाय ते मीरा भाईंदरला पाणी पुढे जाऊन देणार नाही। ते पहिला आमचा जन्मसिद्ध हक्क आहे तो आम्ही घेणार आणि मग तिकडच्या लोकांना तो पाणी जाणार। ते पण नागरिक आहे, त्यांना द्यायला पाहिजे, पण आमच्या लोकांचा पहिला हक्क मग तुमचा। महायुतीकडे मोठ्या प्रमाणावर स्टार प्रचारक आहे, तर तुम्ही गल्ली गल्ली जाताय, घराघरात जाताय, तुम्हाला एकंदरीत रिस्पॉन्स कसा येतोय आणि स्थानिकांचा तुम्हाला कसा पाठिंबा मिळतोय? लोकांचा पाठिंबा भरपूर मिळतोय, कारण जिथे पण आमचे कार्यकर्ते जातात किंवा मी जातो त्यावेळेला साहेब इथे येण्याचं गरज नाही, आम्हाला परिवर्तन पाहिजे आणि परिवर्तन आम्ही करत राहा एवढं आम्हाला आश्वासन नाही, तर हमपणाने बोलतात आणि गॅरंटीने बोलतात। शेवटचा प्रश्न, 20 तारखेला इथे जेव्हा मतदान होणार आहे 23 तारखेला इथे बदलाव दिसेल का? भरपूर बदलाव दिसेल आणि या जुचंदर गावामध्ये इतका जल्लोष होईल की जी कितक्या वर्षाची दीपावली इथे साजरी झाली नसेल त्याच्यापेक्षा चांगली दीपावली इथे साजरी केली जाईल। अशा प्रकारे आपण पाहिलं की त्याच पद्धतीने त्यांनी विश्वास सुद्धा व्यक्त केलाय की 23 तारखेला गोळा यांचा जोडणार। मी सुरेश जोटिंगे, MS24 न्यूज साठी।